सुंदरबनच्या जंगलातले सगळे प्राणी, पक्षी, जलचर प्राणी सगळे कसे आनंदात राहत होते, कारण त्यांचे राजे शेरखान महाराज अतिशय प्रजादक्ष, मायाळू, कनवाळू होते. ते प्रजेची नीट काळजी घ्यायचे. त्यामुळे सगळे प्राणी आनंदात आणि एकत्र न भांडता राहत होते. ते कसे करायचे? आपापला व्यवसाय करायचे आणि एकमेकांना विकून आपला उदरनिर्वाह करायचे. जसे गंगाराम पोपट काका, गंगी पोपटताई पेरू आणायच्या आणि त्या सगळ्यांना विकायच्या, त्याच्या बदल्यात आपले पोट भरायच्या. नंतर चंपा हरणताई, चंचला खारुताई, चंपा हरणताई अक्रोड आणायच्या, चंचला खारुताई अंजीर आणायच्या, छोटे उंदीर मामा शेंगा आणून विकायचे. असे सुगरण कोंबडीताई सगळ्या प्राण्यांना जेवण करून द्यायची. सुंदरी मांजरीताई दूध विकायची. असे एकमेकांना काही ना काही विकून आपला उदरनिर्वाह सगळे करत होते. तर जलचर प्राण्यात का नाही, सुंदरबनच्या निळ्या सरोवरात जितू कासवदादा, सतू कासवदादा, अंजू, मंजू, परी अशा मासोळ्या राहत होत्या. आणि त्या तळ्यात एक राजा हंसदादा राहत होते. तेही स्वभावाने छान होते. सगळे कसे आनंदाने एकत्र राहून सगळ्यांचं चांगलं चाललं होतं. मग सुंदरी मांजरीताई सगळ्यांना दूध द्यायच्या. तर एकदा काय झालं, सुंदरी मांजरीताईंना गिऱ्हाईक खूप वाढलं. त्यांना कळेना, अरे आपल्याला दूध विकाय कमी पडायला लागले, पण दूध तर पुरवाय पाहिजे. आता काय बरं करावं? म्हणून त्यांच्या डोक्यात एक युक्ती आली. त्यांनी काय ठरवलं, अरे वा, आपण आता दुधात पाणी मिसळून दूध विकूया. म्हणजे कसे होईल, दूध सगळ्यांना पुरेल. अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी पाणी मिसळून दूध विकायला सुरुवात केली. सगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या ते काही लक्षात आलं नाही, डोक्यात आलं नाही. पण निळ्या सरोवरातले राजा हंसदादा यांनी ते ओळखले, कारण त्यांच्या साक्षात बुद्धीला दुधात मिसळलेले पाणी ओळखले. एके दिवशी ते दूध प्यायला गेले. त्यांनी दूध फक्त पिलं भांड्यातलं. दूध पिल्यावर भांड्यात पाणी शिल्लक राहिलं. त्यामुळे त्यांनी ओळखलं, सुंदरी मांजरीताई दुधात पाणी मिसळत्या. मग त्यांनी सत्तू, जितू, बेडूक दादांना, अंजू, मंजू, मासोळ्यांना बोलवलं. आणि राजा हंसदादा काय म्हणाले, हे बघ सत्तू, जितू, अंजू, मंजू, अगो सुंदरी मांजरीताई आता दुधात पाणी मिसळायला लागल्या. मग हे काय म्हणाले, कसं हंसदादा तुम्ही कसं ओळखलं? अरे हे बघा, मी आजच दूध पिले. दूध तेवढं पिलं, पण ह्या भांड्यात पाणी शिल्लक राहिलंय. एवढं पाणी सुंदरी मांजरीताई घालतात आणि सगळ्या प्राण्या पक्ष्यांना फसवतात. काय बरं करायचं आता सांगा बरं? मग सत्तू, जितू, अंजू, मंजू काय म्हणाल्या, हंसदादा तुम्ही काही काळजी करू नका, आपण सुंदरी मांजरी विरुद्ध शेरखान महाराजांच्याकडे तक्रार करूया. ठीक आहे. मग ते सगळेजण शेरखान महाराजांच्याकडे गेले आणि सगळं सुंदरी मांजरीताईबद्दल शेरखान महाराजांना सांगितलं. शेरखान महाराज काय म्हणाले, आपला मंत्री कोल्लोबाला काय म्हणाले, अरे कोल्लोबा आत्ताच जा आणि जंगलात सुंदरी मांजरीताईंना इथं बोलवून घेऊन ये आणि इतर प्राण्यांनाही घेऊन ये. ठीक आहे. मग लाडोबा कोल्लोबा गेले आणि सगळ्या प्राण्यांना बोलवून घेऊन आले. सुंदरी मांजरीताई आली. मग सगळे प्राणी पक्षी आल्यावर शेरखान महाराज म्हणाले, हे बघा, आपण सगळे प्राणी पक्षी एकत्र राहतो, अगदी गुण्यागोविंदाने राहतोय, कोणी कोणाला त्रास देत नाही, पण सगळेजण व्यापार करतात, एकमेकांना फळे काय असेल ते विकतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. माझी त्याला मान्यता आहे. पण कसं आहे, आपल्या जंगलातल्या सुंदरी मांजरीताई काय करायला लागल्यात, सगळे प्राणी पक्षी दूध घेतात, कधी तक्रार करत नाही, पण दूध पुरेसे नाही म्हणून त्या दुधात पाणी घालतात, हे मात्र त्या चुकीचं वागतात. असे शेरखान महाराज म्हणाल्यावर सुंदरी मांजरीताई आल्या होत्या. त्या घाबरल्या. मग शेरखान महाराज म्हणाले, बोला सुंदरी मांजरीताई, तुम्ही दुधात पाणी मिसळता ना आणि
पाणी घातलेले दूध सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना देता, हे बरोबर आहे का? सांगा बरं. सुंदरी मांजरीताई घाबरल्या होत्या. त्या काय बोलणार? त्या खोटं वागतच होत्या, दुधात पाणी मिसळत होत्या. त्यामुळे त्या म्हणाल्या, महाराज महाराज मी चुकले. शेरखान महाराज म्हणाले, बोला सुंदरी मांजरीताई, चुकले म्हणू नका, तुम्ही दुधात पाणी मिसळता ना? मग मांजरीताई म्हणाल्या, होय महाराज, माझी चूक झाली, मला माफ करा. शेरखान महाराज म्हणाले, अगं सुंदरीताई, इतर प्राण्यांना तुझ्याजवळ जास्त दूध द्यायला नाही म्हणायचे, असे पाणी घालून तू दूध काय विकतेस? हे चुकीचं वागतेस तू, असं करणं बरोबर नाही, तुला आता शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा राजा हंसदादा काय म्हणाले, महाराज, सुंदरी मांजरीताईकडून चूक झाली, मान्य आहे मला, तिला आता शिक्षा करू नका, एवढ्या वेळेला तिला माफी द्या आणि तिच्याकडून वचन घ्या परत असं करणार नाही म्हणून. मग शेरखान महाराज म्हणाले, हे बघ सुंदरी मांजरीताई, तुला ह्या वेळेला मी माफी करतो, परत अशी वागू नको आणि दुधात पाणी मिसळून दूध प्राण्यांना पक्ष्यांना विकू नको, त्यामुळे सगळ्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो पाण्याचे दूध पिऊन. अगं थोडंच देत जा पण चांगलं देत जा, थोडंच खावं पण चांगलं खावं, कळलं का? हो महाराज, मी चुकले, मी आता असं वागणार नाही, माफ करा मला, अशी म्हणून सुंदरी मांजरीताईनं शेरखान महाराजांची माफी मागितली. मग शेरखान महाराज म्हणाले, सांगा हंसदादा, तुम्ही कसे काय दुधातले पाणी ओळखले? मग हंसदादानी बरोबर भांडं आणलं होतं आणि सुंदरी मांजरीताईने नुकतेच आणून दिलेले दूध त्यात ओतले. सगळे प्राणी पक्षी शेरखान महाराज बघायला लागले, हंसदादा काय करतात. मग हंसदादानी त्या दुधाच्या भांड्यात आपली चोच घातली आणि त्या भांड्यातली नुसते दूध पिऊन टाकले. भांड्यात अर्ध भांडं पाणी राहिलं. सगळे आश्चर्याने थक्क झाले, बघायला लागले, अरे हे काय झालं, हंसदादानी नुसते दूध कसे पेले, पाणी कसं काही शिल्लक राहिलं त्यात. शेरखान महाराज म्हणाले, अहो हंसदादा, तुम्ही कसं काय हो यातलं नुसतं दूध पिलं, पाणी शिल्लक कसं काय राहिलं, कसं शक्य आहे तुम्हाला हे? मग राजा हंसदादा म्हणाले, महाराज, मला ही बुद्धी हुशारी प्रत्यक्ष देवाने दिली आहे, आमच्या जातीला ही गोष्ट ओळखता येते. कसं आहे, पाणी मिश्रित दूध मिश्रित पाणी आम्हाला वेगळं करता येतं, म्हणून मी या भांड्यातलं चोचीनं नुसतं दूध पिलं, दूध शोषून घेतलं, भांड्यात पाणी उरलं. ही कला विद्या बुद्धी परमेश्वराने आम्हाला दिली आहे, त्यामुळे आमच्याकडून हे शक्य होतं. यातून मी काय सांगतो महाराज, कसं आहे, चांगलं तेवढं घ्यावं आणि काही वाईट असेल ते टाकून द्यावं, घेऊ नये, याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला महाराज. म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्याव्या, वाईट गोष्टी आत्मसात करू नये आणि त्या टाकून द्याव्या, म्हणून चांगले तेवढे घ्यावे. असे हंसदादा म्हटल्यावर सगळ्या प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या. शेरखान महाराज म्हणाले, वा वा हंसदादा, आज सगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे तुम्ही डोळे उघडले. असे म्हणून शेरखान महाराजांनी राजा हंसदादांना शाबासकी दिली आणि सगळे प्राणी पक्षी हंसदादाची स्तुती करून आपापल्या घरी निघून गेले. सुंदरी मांजरीताईने सांगितलं, मी इथून पुढे अशी वागणार नाही, बरोबर आहे, चांगले तेवढे घ्यावे, वाईट टाकून द्यावे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.